र या वर्णाच्या जोडाक्षर लेखन पद्धती किती आहेत? मित्रांनो, हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत हा प्रश्न विचारला जातो आणि या पुढेही तो विचारला जाणार आहे. तर लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर आहे 4. रच्या जोडाक्षर लेखन पद्धती 4 आहेत. म्हणजे आपण र हा 4 प्रकारे जोडाक्षरात लिहितो. आता तो कसा? तर याचे 2 भाग पडतात. लक्षात घ्या. आता पहिला जो भाग आहे मित्रांनो, तर तो भाग आहे की व्यंजनाच्या अगोदर र येतो. आता व्यंजनाच्या अगोदर जर र आला तर आपण त्याचं लिखाण कसं करतो? सर्प किंवा स्वर्ग असा शब्द येतो. यात वर रफार आलेला आहे. ठीक आहे. किंवा मग अर्धा चंद्र सारखं, जसं कैऱ्या, सूर्या, वऱ्हाड, वराडी यामध्ये अर्धा चंद्र येतो. ठीक आहे. आणि दुसरी जी पद्धत आहे तर त्याच्यामध्ये काय होतंय, तर व्यंजनानंतर र येतोय आणि याच्यामध्ये 2 प्रकारे लेखन होतं. एक म्हणजे ट्रक या शब्दात जसं असे 2 आडव्या रेषा आपण देतो, ज्याला आपण कागपद चिन्ह म्हणतो. काग म्हणजे कावळा, कावळाच्या पायाचे चिन्ह, तर कागपद चिन्ह. आणि दुसऱ्यात फक्त एक पाय मोडलेल्यासारखी एक आडवी तिरकी रेख जी आपण होतो, तिरकी रेख, तर ती देतो. जसं द्रव्य शब्दामधला जो द्र आहे तर त्याच्याने आपण फक्त एकच रेष ओढतो. तर एक झालं वरचा रफार, त्यानंतर अर्धचंद्र सारखा र येतो, त्यानंतर फक्त एक तिरकी एक रेष येते, त्यानंतर कागपद चिन्ह म्हणजे ट्रक शब्दातला जो ट्र आहे तर त्याप्रमाणे आपण लेखन करतो. तर अशा 4 पद्धती र च्या जोड अक्षर लेखनाच्या आहेत. धन्यवाद.